नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। खूपच मोठी घोषणा एचएससी बोर्डाकडून झालेली आहे। ठीक आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओची विनर साक्षी पाटील होती, जिला 1500 रुपीजचं Amazon व्हाउचर गेलेलं आहे। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता, तुम्हाला पैसे नाही द्यायचे बाळांनो, फक्त तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। एचएससी बोर्ड 2026 साठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, तिथे सगळ्या इंपॉर्टंट अपडेट्स वगैरे येतात, म्हणून जॉईन करून ठेवा। ठीक आहे, आता बोलूया एचएससी बोर्ड 2026 ची जी घोषणा झाली त्याबद्दल। बाळांनो, एचएससी बोर्डाची जी प्रेस नोट आली त्यामध्ये या सगळ्या गोष्टींना मेन्शन केलेलं आहे। लक्ष द्या, मी काय सांगतोय लक्ष द्या। एचएससी बोर्डाने सांगितलंय, जर विद्यार्थ्यांनी 8 चॅप्टर जरी केले, व्यवस्थित लक्ष द्या काय सांगतोय, जर 8 चॅप्टर जरी केले तरी एचएससी बोर्डामध्ये एचएससी बोर्ड 2026 मध्ये 90% विद्यार्थ्यांची येणार आहे, जर तुम्ही 8 चॅप्टर जरी केले तरी। ठीक आहे, आता कोणत्या 8 चॅप्टर बद्दल एचएससी बोर्डाने सांगितलंय ते एक एक करून आपण सगळे बघूया, सगळ्या विषयांचे बघूया। ठीक आहे, सगळ्यात पहिले जर फिजिक्सचं बोलायचं झालं बाळांनो, पण त्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट, या 8 चॅप्टर मधून पण जे क्वेश्चन येणार आहेत, मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन तुम्हाला टॉप 200च्या क्वेश्चनच्या शीट मधूनच भेटतील, म्हणून लगेच एनरोल करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेले, तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डामध्ये येतात। लास्ट इयरचा फीडबॅक तुम्ही चेक करू शकता, मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन आलेले आहेत। ठीक आहे, तुमच्यासाठी एक जीवनदान साबित होईल बाळांनो। का रे बाळांनो, तिथूनच का रिपीट होतात? कारण प्रत्येक क्वेश्चनची खूप अनालिसिस केली आहे। हा प्रश्न जर 10 वेळा विचारलाय, 11व्या वेळा विचारला जाण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते, अशाच प्रश्नांची निवड केलेली आहे। ठीक आहे, म्हणून लगेच एनरोल करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली, तर माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे, काही अडचण असेल मला विचारू शकतात। बघा, आता जे 8 चॅप्टर सांगितले त्याच्यात फिजिक्सचे कोणते चॅप्टर आहेत? सगळ्यात आधी आता फिजिक्सचे चॅप्टर आपण बघूया बाळांनो। जे 8 चॅप्टर एचएससी बोर्डाने सांगितले, पहिलं चॅप्टर म्हणजे तुमचं रोटेशनल मोशन। ठीक आहे, दुसरं चॅप्टर म्हणजे तुमचं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, तिसरं चॅप्टर बाळांनो या इथं सांगितलंय थर्मोडायनामिक्स। आणि थर्मोडायनामिक्सचे लास्ट इयरला जेवढे पण प्रश्न टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकले होते, सेम टू सेम सगळे प्रश्न आले होते। ठीक आहे, त्यानंतरचे चॅप्टर आहे बाळांनो तुमचं केटीजी, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस। कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसचा लास्ट इयरला न्यूमेरिकल बघा तुम्ही, न्यूमेरिकल सेम टू सेम आलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर चॅप्टर आहे तुमचं सुपरपोजिशन ऑफ वेव्स, त्यानंतर तुमचं वेव्ह ऑप्टिक्स सांगितलंय बाळांनो, त्यानंतर तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक सांगितलं, आणि शेवटचं 8व्या नंबरचं चॅप्टर तुमचं EMI सांगितलंय बाळांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। असे टोटल तुमचे 8 फिजिक्सचे चॅप्टर्स आहेत बाळांनो। आता केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी पण जाणून घेऊया लवकरात लवकर। केमिस्ट्रीचे 2 फिजिकलचे म्हणजे बाळांनो तुमचं थर्मोडायनामिक्स आणि त्यानंतर तुमचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री सांगितलं। त्यानंतर तुमचं इनऑर्गॅनिक जर बद्दल बोलायचं झालं तर ट्रान्झिशन एनर्जी, ट्रान्झिशन एलिमेंट, त्यानंतर तुमचं ग्रुप 16, 17 आणि तिसरं म्हणजे तुमचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड बाळांनो। आणि जर ऑर्गॅनिक बद्दल बोलायचं झालं तर तुमचं अल्कोहोल, फिनोल इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि 8व्या नंबरचं म्हणजे तुमचं बाळांनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह। जर एवढे चॅप्टर तुम्ही व्यवस्थित केले, 8 चॅप्टर केमिस्ट्रीचे, जर तुमचे 90% कुठंच गेले नाही बाळांनो। कारण जर तुम्ही यांचे वेटेज बघणार बाळांनो, हे सगळे चॅप्टर मिळून 70 पैकी 60 मार्क, 98 मार्काचा तुमचा पेपर येणार आहे। 98 पैकी 70 मार्काचा सोडवायचा आहे, 70 पैकी 60 मार्क हे चॅप्टर तुमचे 8 चॅप्टर काढून देणार आहेत। 60 आणि प्लस 30 किती झाले तुमचे इंटरनलचे? 90 मार्क। केमिस्ट्रीचे जेवढे पण चॅप्टर सांगितले ना बाळांनो, मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्स मधूनच आलेले आहेत, तुम्ही स्वतः चेक करू शकता। लास्ट इयरचे फीडबॅक एकदा बघा। ठीक आहे, सेम टू सेम क्वेश्चन्स येतात, कारण बाळांनो एचएससी बोर्ड सुद्धा खूप रिपिटेशन करतात, जी रिपिटेशनची जर अनालिसिस तुम्ही व्यवस्थित केली तीच आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्स मधून केलंय। असं एका बोर्डाने मला प्रश्न सांगून ठेवलाय, मी लीक करतोय, अशातली गोष्ट नसते बाळांनो, एक अनालिसिस असते। आता बोलूया बाळांनो मॅथच्या चॅप्टरवरती। मॅथचं सगळ्यांना माहितीये, पहिलं चॅप्टर कोणतं सांगेल बोर्ड? वेक्टर। वेक्टर मधून खूप जास्त तुमचे प्रश्न येणार आहेत बाळांनो। वेक्टर मधून तुमच्या बोर्डाने सांगितलंय यावेळी 12 मार्काचा वेक्टर येणार आहे, फक्त 12 मार्काचं वेक्टर। ठीक आहे, त्यानंतर बोर्डाने सांगितलं तुमचं डिफरन्शिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर तुमचं मॅथमॅटिकल लॉजिक, डिफरन्शियल इक्वेशन, त्यानंतर तुमचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तुमचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन, आणि लास्ट चॅप्टर म्हणजे तुमचं लाईन अँड प्लेन, हे 8वं चॅप्टर। असे तुमचे 8 चॅप्टर मॅथचे तुम्हाला प्रिपेअर करायचे बाळांनो। या 8 चॅप्टर जरी प्रिपेअर केले ना, तुम्ही 80 पैकी 70 मार्क घेऊन येणार। ठीक आहे, कारण मॅथचा टोटल पेपर 112 मार्काचा असतो, 112 पैकी तुम्हाला 80 मार्काचा सोडवायचा असतो, 80 पैकी 70 मार्क तुम्हाला या चॅप्टर मधून येणार आहेत। 70 प्लस 20 इंटरनलचे झाले का 90? बायोचे पण मी पटकन सांगतो। ठीक आहे, तुमचं रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स 1 चॅप्टर, रिप्रोडक्शन इन प्लांट 2 चॅप्टर। ठीक आहे, त्यानंतर तिसऱ्या नंबरचं चॅप्टर सांगितलं इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, त्यानंतर तुमचं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, असे तुमचे झाले 5 चॅप्टर। त्यानंतर तुमचं प्लांट वॉटर रिलेशन, त्यानंतर प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन, आणि लास्ट चॅप्टर म्हणजे तुमचं बायोटेक्नॉलॉजी। हे झालं आता तुमचं बाळांनो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी चे इम्पॉर्टंट चॅप्टर जे बोर्डाने सांगितले। आता ह्या इम्पॉर्टंट चॅप्टर मधूनच प्रश्न सगळ्यात जास्त येणार आहेत बाळांनो। लास्ट इयरला मी तुम्हाला सांगतो, मॅथचे वेक्टरचे जे न्यूमेरिकल आले होते, ठीक आहे, लास्ट याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज थोड्या फार चेंज झाल्या होत्या, नाही तर सिमिलर क्वेश्चन तुमचे टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्स मधून आले होते। ठीक आहे बाळांनो, एक गोष्ट समजून घ्या, आता तुम्हाला युट्यूबवरती खूप व्हिडिओ भेटतील, पेपर लीक वगैरे, कुठंच पेपर लीक होत नाही, या गोष्टीची तुम्हाला
खात्री घ्यावी लागेल आत्ताच. ठीक आहे. हा, जर व्यवस्थित अनालिसिस केली तर तुम्ही क्वेश्चन्स पहिलेच तुम्हाला माहित पडून जातात की हा अशा पद्धतीचा प्रश्न येणार आहे. आणि तेच आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये केलेलं आहे. कधीच पेपर लीक नाही होत. जर तुम्हाला कोणी सांगताय ते तुम्हाला व्हिडिओ बनवता येईल. ठीक आहे. फक्त आता तुम्हाला लक्ष द्यायचंय की आपल्याला स्मार्ट स्टडी करायचा आहे. सगळ्याच गोष्टींचा अभ्यास नाही करायचा आहे. मिनिमम गोष्टींचा अभ्यास करून 90% वाढायचे. ठीक आहे. तर हे सगळे तुमचे वेटेजेस झाले बाळांनो. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ अजून इम्पॉर्टंट येणार आहे. मी क्वेश्चन पण काही तुम्हाला सांगणार आहे जे सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. फक्त तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय की कोणता व्हिडिओ हवा आहे तुम्हाला नेक्स्ट. ठीक आहे. आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केला असेल. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये लगेच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.